मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोल्स या टॉपिक मध्ये आपण प्रिपरेशन मेथड्स आपण स्टडी करत होतो अल्कोहोल साठी. त्यामध्ये पहिली मेथड आपली फ्रॉम अल्किल ऑर्गॅनिक कंप्लीट झालेली, सेकंड बाय ऍसिड कॅटलायझर हायड्रेशन ऑफ अल्किन कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट मेथड आपली त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम कार्बोनिक कंपाउंड्स बाय यूजिंग अल्डिहाइड्स, केटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ईस्टर हे आपण कंप्लीट केलं. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. ही कुठली आहे बघा, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट्स. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट्स. आता ह्या ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोलचं फॉर्मेशन करता येतं. ओके, ही आपली फिफ्थ मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट्स. आता ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये काय होतं लक्षात घ्या. ग्रिग्नार्ड रिएजंट ह्याची न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन ही आपली कार्बोनिक कंपाउंड्स अल्डिहाइड आणि केटोनला होत असते. त्यावेळी आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स आपल्याला मिळत असते. ओके, बघा कसे रिएक्शन होत असते आपली. बघा, ग्रिग्नार्ड रिएक्शन on nucleophilic attack on aldehydes or ketones, to form an addition product, which on hydrolysis in presence of dilute acid to form corresponding alcohols. Okay, ते लक्षात असतं. ग्रिग्नार्ड रिएजंटची न्यूक्लियोफिलिक अटॅक होऊन जाईल त्याच्यावरती अल्डिहाइड्स और केटोन्स टू फॉर्म ऍडिशन प्रोडक्ट. आणि तयार झालेल्या ऍडिशन प्रोडक्टचं हायड्रोलायसिस करायचं आपल्याला डायल्यूट ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये, त्यावेळी आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळणार. ओके, आता ही जी ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन आहे ह्यामध्ये आपण जर फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड म्हणजे फॉर्माल्डिहाइड हा जर ग्रिग्नार्ड रिएक्शन बरोबर आपण ट्रीटमेंट केली तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतो. लक्षात. ओके, त्या तीन कंडिशन आपण इथं लक्षात ठेवायचे. पहिली लक्षात घ्या, ग्रिग्नार्ड रिएक्शन ओके प्लस फॉर्माल्डिहाइड हा फर्स्ट मेंबर आहे अल्डिहाइडचा. ग्रिग्नार्ड रिएक्शन प्लस फॉर्माल्डिहाइड इथं आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतो. ओके, ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन केली की प्रायमरी अल्कोहोल मिळत असतो. आणि त्यानंतर ग्रिग्नार्ड रिएक्शन प्लस अल्डिहाइड other than formaldehyde, it gives secondary alcohol. ओके, ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि अल्डिहाइड कुठला पाहिजे, फॉर्माल्डिहाइड सोडून पाहिजे तरच आपल्याला इथे काय मिळणार आहे,
सेकंडरी अल्कोहलचं फॉर्मेशन मिळणार. ओके. And next one, Grignard reaction plus ketone, it gives tertiary alcohol. ओके, हे लक्षात ठेवायचं. Grignard reaction आणि फॉर्माल्डिहाइड यूज केला तर काय मिळणार? प्रायमरी अल्कोहल. ओके. आणि Grignard reaction आणि अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड तर आपल्याला सेकंडरी अल्कोहल्स. आणि Grignard रिएक्शन आणि केटोन यांच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? टर्शियरी अल्कोहोल. म्हणजे तीन डिफरंट अल्कोहोल्स, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल, हे तिन्ही अल्कोहोल आपल्याला Grignard रिएक्शन पासून मिळत असतात. हे लक्षात ठेवायचं. Grignard रिएक्शन म्हणजे काय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड RMgX. ओके. आता बघा ही क्रायटेरिया लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. हे तुम्हाला ही सीईटी नीट जेई साठी इम्पॉर्टंट आहे. कुठला प्रोडक्ट मिळणार, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, हे तुम्हाला याच्यावरून सांगता येईल. ओके. आता सुरुवातीला आपण Grignard रिएक्शन आपण यूज करणार. Grignard रिएक्शन हा आपला काय असणार आहे बघा, RMgX हा आपला Grignard रिएक्शन आहे. ओके. R आपला अल्किल ग्रुप आहे, मॅग्नेशियम मेटल हॅलोजन, हॅलोजन इथं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल. ओके. X हा X में भी कुठला असणार आहे? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हा आपला असणार लक्षात घ्यायच्यामध्ये. ओके. आता RMgX त्याला आपण काय म्हणणार आहे? Grignard रिएक्शन. त्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे? फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड हा आपला काय? फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडचा आपला फर्स्ट मेंबर आहे, लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड कसं आपण लिहित असतो लक्षात घ्या. HC डबल बॉन्ड OH, त्याला आपण काय म्हणणार आहे? फॉर्माल्डिहाइड. ओके. आता अल्डिहाइडचा फंक्शन कुठला आहे? आपला अल्डिहाइड. अल्डिहाइड आपला काय असणार आहे? HC डबल बॉन्ड O, त्याला आपण काय म्हणणार आहे? अल्डिहाइड असं म्हणणार आहे, लक्षात घ्या. ओके. आणि पुढं हा जो आपण H जोडलेला आहे हा हायड्रोजन आहे, हा फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड आहे, लक्षात घ्या. एकच कार्बन असणारा अल्डिहाइड आहे, पहिला मेंबर. याचं जे नेम आपलं ते फॉर्माल्डिहाइड, लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणणार आहे? फॉर्माल्डिहाइड कॉमन सिस्टीम नुसार. आणि IUPAC ला आपण त्याला म्हणत असतो मिथॅनॉल. ओके. IUPAC सिस्टीम मध्ये अल्केन मधला शेवटचा E जो आहे तो Al ने रिप्लेस केला होता. म्हणजे हे काय मिळेल आपल्याला? मिथॅनॉल. लक्षात आहे. म्हणजे अल्केन हा लास्ट जो E आहे तो आपला काय होणार आहे? Al ने रिप्लेस होणार आहे. त्यावेळी काय मिळेल तुम्हाला? अल्कॅनॉल. ओके. इथं अल्केनॉल कुठला झाला? फर्स्ट मेंबर. हायड्रोकार्बनचा काय येणार आपला? मिथेन. मिथेन मधला E आपण Al न काढला तर काय होणार? तो मिथॅनॉल होणार. ओके. आता लक्षात घ्या ही आपला Grignard रिएक्शन आणि मिथॅनॉल किंवा फॉर्माल्डिहाइड याची रिएक्शन केल्यानंतर न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आपली कशी होणार लक्षात घ्या. ओके. हिटिंग करायचं इन प्रेझेन्स ऑफ इथं ड्राय इथर आपण घेणार आहे. ओके. कसं होणार मग? ड्राय इथरला सॉल्व्हंट आहे. हा जो आपला Grignard रिएक्शन मधला अल्किल ग्रुप आहे तो काय करणार बघा, त्या कार्बननी कार्बनवरती अटॅक करणार असणार. इथला अल्किल ग्रुपची न्यूक्लियोफिलिक ऍडिशन त्या कार्बननी कार्बनवरती होणार आहे. ओके. त्यावेळी कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असणार आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करणार? इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार. ओके. हे लक्षात घ्या. मग कसं होणार आहे बघा त्यामध्ये. आता कशा पद्धतीने मिळेल बघा. इथं हा इथं ओके डायरेक्ट इथं अल्किल ग्रुप ह्या कार्बनला अटॅच होणार आहे. ओके. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन डायरेक्ट ह्या कार्बनला हा अल्किल ग्रुप अटॅच होणार. ओके. त्या कार्बनला ऑलरेडी 2 हायड्रोजन आहेत ते आपण इथं असे रिप्रेझेंट करणार लक्षात ठेवा. त्या अशा पद्धतीने
आणि CO मायनस. ओके, आणि हा काय येणार आहे Mg प्लस X मायनस. तिथं मॅग्नेशियम मेटल आहे, त्याच्यावरती पार्शल आपला पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज. हा पार्शल निगेटिव्ह, लक्षात घ्या. इथं 2 पॉझिटिव्ह असणार आहे. मॅग्नेशियम मेटलची व्हॅलेन्सी आपली 2 प्लस आहे. ओके, त्यावेळी काय होणार बघा, इथं आपल्याला Mgx हा Mgx ओके OMgx हा आपल्या इथं प्रोडक्ट मिळणार आहे Mg प्लस. ओके, आता हा मिळणार आहे तो काय मिळणार आपल्याला, ग्रिग्नार्डियनची न्यूक्लियोफिलिक ऍडिशन अल्डिहाइड और केटोन मध्ये झाल्यावरती काय मिळणार सांगितलं आपण, ऍडिशन प्रोडक्ट. हा आपला ऍडिशन प्रोडक्ट मिळणार शब्दात. ओके, हा ऍडिशन प्रोडक्ट आहे. तयार झालेला जो ऍडिशन प्रोडक्ट आहे ह्याचा आपण काय करणार आहे परत, हा आपला ऍडिशन प्रोडक्ट झाला. ओके, ऍडिशन प्रोडक्टचं काय करणार आहे आपण, ऑन हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजे काय, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड करणार आहे. ओके, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये, लक्षात आलं. त्यावेळी काय मिळणार, अल्कोहोल मिळणार. ओके, मग बघा आता अल्कोहोलचं फॉर्मेशन इथं आपलं कसं होणार आहे. त्यात आहे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायचं. प्रोडक्टचं नेचर कसं मिळेल लक्षात. पुढे आपण आता ऍसिड हायड्रोलायसिस करणार आहे. वॉटर मॉलिक्यूलचे ऍडिशन. वॉटर आपण कसं लिहिणार, H सिंगल बॉन्ड OH. लक्षात आलं. H2 मॉलिक्यूल आपण कसं लिहिलाय, H सिंगल बॉन्ड OH. ओके, ऍसिडच्या प्रेस मध्ये H प्लस म्हणजे ऍसिड, डायल्यूट ऍसिड, लक्षात घ्या. डायल्यूट ऍसिडच्या प्रेस मध्ये आपण हायड्रोलायसिस करणार आहे, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स. आता लक्षात घ्या की ऍडिशन कसं होणार आपलं. इथं आपली असे ऍडिशन होणार, वॉटर मधला H आपला H जो आहे तो या साइडला ऍड होईल. हा जो OH आहे तो आपला या साइडला ऍड होईल. त्यावेळी प्रोडक्ट काय मिळेल बघा, RCH2OH हा अल्कोहोल मिळेल. आणि दुसरा ऍडेड कुठला मिळेल, MgXOH हा आपला बाय प्रोडक्ट मिळणार लक्षात घ्या याच्यामध्ये. ओके, कसा प्रोडक्ट आला बघा, RCH पुढे काय ना OH प्लस हा MgX आणि OH. ओके, MgXOH हा आपल्याला काय मिळाला, अल्कोहोल मिळाला लक्षात घ्या. ओके, RCH हा OH अल्कोहोल आणि MgXOH. ओके, हा अल्कोहोल कुठला मिळणार सांगा. आपण काय सांगितलं होतं, ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि फार्माल्डिहाइडचे रिएक्शन केल्यावरती काय मिळणार आहे, प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. ओके, मग इकडे हा आपला काय असणार आहे, OH ज्या कार्बनला डायसल्ट, तो कार्बनचे नेचर कसं आहे आपलं, प्रायमरी नेचर आहे लक्षात घ्या. हा कार्बन पुढच्या एकाच कार्बनला डायसल्ट, त्यामुळं ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि फार्माल्डिहाइड यांच्यापासून आपल्याला काय मिळत असतो, प्रायमरी अल्कोहोल मिळत असतो. लक्षात घ्या, ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि फार्माल्डिहाइड हा काय मिळणार आहे, प्रायमरी अल्कोहोल. लक्षात घ्या. आता मग लक्षात घ्या, त्यानंतर पुढे काय असतं बघा, आपण ही पर्टिक्युलर आपली जनरल रिएक्शन झाली की जनरल रिएक्शन नुसार आपण आता अनेक रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटच्या लिहू शकतो फार्माल्डिहाइड बरोबर. तर लक्षात घ्या, इथं आपण दुसरा ग्रिग्नार्ड रिएक्शन यूज केला स्पेसिफिक, तो कसा असणार बघा, CH3 मी इथे घेतला असेल. ओके, हा CH3 घेतला अल्किल ग्रुप, हा मॅग्नेशियम आपला ऍज इट इज असेल Mg. X म्हणजे काय असणार आपला हॅलोजन. समजा इथं आपण Cl घेतला असेल, नेम काय झालं, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. ओके, हा आपला ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे, मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड.
मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड. ओके, हा काय असणार आपला ग्रिग्नार रिएक्शन. शॉर्ट मध्ये आपण कसं लिहिणार Cr. ओके, ग्रिग्नार रिएक्शन प्लस ओके फॉर्मॅलिटी ऍज इट इज लिहून घ्या HCH डबल बॉन्ड O हा फॉर्मॅलिटी आहे. आता ह्या फॉर्मॅलिटी वरती काय होणार आहे ग्रिग्नार रिएक्शनची न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन होणार आहे. कसं होणार आपला की हा जो अल्किल ग्रुप कुठला आहे आपला मिथिल आहे त्याचा अटॅक कुठे होणार आहे त्या कार्बोनिल कार्बन वरती होणार लक्षात. आणि मग कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड हा पोलर आहे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे इथं मोर इलेक्ट्रॉन गेली कुठला आयटम आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन काय घेणार मग इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. लक्षात तेवढी प्रोडक्ट कसा मिळेल बघा सेम ह्या पॅटर्न मध्ये रिएक्शन आहे. डिफरन्स काय फक्त R चा लक्षात घ्या. इथं जनरल आपण अल्किल ग्रुप घेतला इथं काय घेतलाय आपण मिथिल ग्रुप घेतलाय CS. ओके, लक्षात आता कसं लिहिणार तुम्ही बघा एरो वरती सेम ड्राय इथर सॉल्व्हंट ला ड्राय इथर ऍज अ सॉल्व्हंट. ओके, आता कसं होणार हा CS3 आरईडीचा C. ओके, त्याच्यावरती अटॅक करणार सेम प्रोडक्ट ह्या पॅटर्न मध्ये मिळणार आहे. ओके, हा CS3 ह्या कार्बनला त्या कार्बनचे दोन हायड्रोजन ऍज इट इज ते इथे येणार. इथले दोन हायड्रोजन आपले ऍज इट इज असतील. ओके, हा O मायनस होणार आहे. ओके, O मायनस आणि ह्याला काय ऍड होणार आहे हा MgCl. ओके, हा MgCl आपला इथे येणार लक्षात. X मध्ये इथे कोण आहे Cl आहे क्लोरीन आहे लक्षात ठेवा. ओके, हा प्लस Mg प्लस X मायनस. ओके, आता मग ऍडिशन कसं होणार बघा त्यामध्ये हा आपल्याला काय मिळाला याचं नेम काय आपलं हा आपला काय ऍडिशन प्रोडक्ट आहे. ओके, हा काय असणार आहे ऍडिशन प्रोडक्ट. ओके, हा ऍडिशन प्रोडक्ट आहे लक्षात ठेवा. मग ह्याचा आपण हायड्रोलायसिस केलं H सिंगल बॉन्ड OH. ओके, हायड्रोलायसिस मध्ये ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स लक्षात H प्लस. ओके, H प्लस झाला. आता ऍडिशन कशी करणार तुम्ही बघा ह्या डबल ऑक्सिजन आणि मॅग्नेशियमच्या अक्रॉस इथं ऍडिशन होणार. एका साइडला H ऍड होणार एका साइडला OH ऍड होणार. हा CS3 CH2 दोन कार्बन आहेत दोन हायड्रोजन आहेत CS3 CH2OH आणि परत काय मिळणार MgClOH. ओके, आता इथल्या प्रोडक्टचं नेचर CH3. आता ह्या कार्बनला अटॅच असलेले ती दोन हायड्रोजन आहेत ती तुम्ही स्प्लिट न करता डायरेक्ट इथं CH2 लिहू शकता लक्षात घ्या CH2. ओके, आणि हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय येणार आहे OH प्लस प्लस काय येणार MgClOH. ओके, MgClOH. ओके, याचं नेम काय आपलं हा काय आपला प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, प्रायमरी अल्कोहोल याचं नेम काय बघा आपला अल्कोहोल होणारा इथिल अल्कोहोल कॉमन सिस्टीम नुसार. ओके, आपला प्रायमरी अल्कोहोल लक्षात. ओके, OH च्या कार्बनला द्यायचा तो कार्बन प्रायमरी आहे कारण का तो पुढच्या एकाच कार्बन आयटमला द्यायचा आहे त्यामुळे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. लक्षात तुमचं हे ग्रिग्नार रिएक्शन आणि फॉर्मॅलिटी पासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळणार त्याचं हे पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे. ओके, लक्षात. आता ह्यावरती तुम्हाला क्वेश्चन काय असेल बघा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ग्रिग्नार रिएक्शन ऑन फॉर्मॅलिटी तर प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. किंवा हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अल्कोहोल फ्रॉम मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड तर याची रिएक्शन फॉर्मॅलिटी करायला मिळणार. किंवा हाऊ विल यू कन्वर्ट फॉर्मॅलिटी इनटू इथिल अल्कोहोल तर ग्रिग्नार रिएक्शन मध्ये रिएक्शन करायला लागणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता ही आपण काय तयार केलाय प्रायमरी अल्कोहोल आणि ते आपल्याला काय तयार करणार आहे आपण ह्याच्यापासून सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. ओके, बघा मग कसं येणार आता सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलचं फॉर्मेशन.
सेकंडरी अल्कोहोल साठी आपण काय कंडिशन सांगितली होती? फॉर्मेशन होण्यासाठी आपलं अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएक्शन हा जर यूज केला तर काय मिळेल? सेकंडरी अल्कोहोल. बरोबर. अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड म्हणजे फॉर्माल्डिहाइड सोडून दुसरा आपण अल्डिहाइड यूज करणार आहे. ओके. त्याची ग्रिग्नार्ड रिएक्शन बरोबर रिएक्शन केली तरच आपल्याला काय मिळणार आहे? ओके. सेकंडरी अल्कोहोल्स. बघा मग रिएक्शन लिहूया आपण. पहिल्यांदा जनरल रिएक्शन लिहूया. कसं येणार बघा? ग्रिग्नार्ड रिएक्शन सेम काय असणार आहे? RMgX असणार आहे. ओके. RMgX. ओके. हा आपला ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे. ओके. त्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे? अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड. लक्षात घ्या. फॉर्माल्डिहाइड सोडून दुसरा अल्डिहाइड आपण यूज करणार आहे. ओके. इथं मी लिहितो जनरल अल्डिहाइड RC11OH. ओके. ही अल्डिहाइड लक्षात घ्या अदर दॅन फॉर्माल्डिहाइड. म्हणजे हा जो अल्किल ग्रुप आहे हा अल्किल ग्रुप तो मिथिल असेल, इथिल असेल किंवा प्रोपिल असेल. ओके. मग आता लक्षात घ्या त्या अल्डिहाइड वरती न्यूक्लियोफिलिक ऍसिड त्या ग्रिग्नार्ड रिएक्शनचा होणार आहे. ओके. इथं कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मोर करून आहे. हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे याच्यामध्ये. ओके. हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज हा कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके. आता कशी रिएक्शन होणार बघा याच्यामध्ये. इथला ग्रिग्नार्ड रिएक्शन सुद्धा हा पार्शियल निगेटिव्ह हा पार्शियल निगेटिव्ह हा इथं पार्शियल पॉझिटिव्ह. त्याच्यावर 2+ चार्ज असणार. मॅग्नेशियम डायव्हॅलेंट आहे. ओके. इथला जो ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे ह्याचा न्यूक्लियोफिलिक ऍसिड त्या कार्बनिक कार्बन मध्ये होणार. त्या अल्डिहाइडच्या कार्बनिक कार्बन मध्ये होणार. ओके. हा आपला अल्डिहाइड आहे. ओके. याच्यावरती न्यूक्लियोफिलिक ऍसिड होणार आहे. आता कसं होणार बघा परत पुढे याच्यामध्ये एरोवरती कंडिशन सेम आपण काय लिहिणार आहे? ट्रायइथर. ओके. हे ट्रायइथर ऍज इट इज आहे. इथं आपण काही सुद्धा चेंज करणार नाही. ओके. ऍज इट इज ट्रायइथर. कसं होणार बघा हा अल्किल ग्रुप ह्या कार्बनिक कार्बनला अटॅच होणार. R इथं C. ओके. ओके. त्याला काय आपला अटॅच आहे? हायड्रोजन. इथं आपला अल्किल ग्रुप आहे. ओके. हा अल्किल ग्रुपाला O- इथं Mg+. ओके. हा आपल्याला काय मिळणार आहे? ऍडिशन प्रोडक्ट इथे मिळेल. लक्षात घ्या. हा हा येणार आहे तो ऍडिशन प्रोडक्ट आहे. ओके. आता हा तयार झाला ऍडिशन प्रोडक्ट. यांचं काय होणार आहे? ऍसिड हायड्रोलिसिस. ओके. याचा आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं. H सिंगल बॉन्ड OH. ओके. हा ऍसिड हायड्रोलिसिस केला आपण. वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार आहे आपण ऍसिडच्या प्लेस मध्ये. वॉटर मॉलिक्यूल HOH. ओके. इथे ऍडिशन झाली तर आपल्याला काय मिळेल? प्रोडक्ट सेम. इकडे H ऍड होणार, त्या साइडला OH ऍड होणार. ओके. काय मिळाला प्रोडक्ट बघा? R इथे काय येणार? CH. हे सेम आहे. अल्किल ग्रुप सुद्धा आपला इथे काय येणार आहे? सेम. ओके. पुढे काय येणार आहे? O-. इथे काय येणार? Mg. ओके. Mgx तो होता त्या ठिकाणी कसं होणार सांगा? H ची तयार झाल्यावरती अल्कोहोल तयार होणार. ओके. OH इथे मिळेल.
आपला OH आहे. ओके, हा आपला काय येणार आहे, अल्कोहोलचं फॉर्मेशन होणार आहे. फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. ओके, ROH हा आपल्या इथे प्रायमरी अल्कोहोल मिळेल. प्लस काय येणार लक्षात घ्या, त्यामध्ये हा MgX आणि हा OH. इथे काय मिळेल, MgX OH. ओके, हा मिळाला आपल्याला. इथं OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं नेचर कसं आहे बघा आपलं. ओके, इथं प्रायमरी नेचर लक्षात घ्या त्या कार्बनचं. ओके, त्यामुळे सॉरी OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं नेचर कसं आहे आपलं सेकंडरी आहे. ओके, कारण का OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे. कुठल्या अल्केल, हा सेकंडरी कार्बन आहे. त्यामुळे अल्कोहोल कुठला होणार, सेकंडरी अल्कोहोल. ओके, लक्षात. तर ही काय झाली आपली जनरल रिएक्शन. ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि अल्डिहाइड हा काय देतो आपल्याला, सेकंडरी अल्कोहोल. ओके, तो MgX OH आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्सी हॅलाइड लक्षात घ्या. ओके, मॅग्नेशियम हायड्रॉक्सी हॅलाइड. ओके, हॅलोजन क्लोरीन असेल तर मॅग्नेशियम हायड्रॉक्सी क्लोराइड. ओके, असं आपण म्हणतो. त्यानंतर पर्टिक्युलर अल्किल ग्रुप घ्यायचा. समजा इथं तुम्ही CH3 घेतला असेल, अल्किल ग्रुप जर CH3 घेतला असेल तर आपल्याला रिएक्शन कशी लिहिता येणार आहे बघा. अल्किल ग्रुप CH3 असेल तर ओके, त्यामध्ये हा CH3 ऍज इट इज आहे, इथला Mc आणि हा आपला X इथं आपण घेतला. समजा ह्या ठिकाणी आपण ब्रोमीन घेतला असेल. ओके, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड झाला. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड प्लस आपण काय म्हणतो, काय म्हणतो याला आपण, ग्रिग्नार्ड रिएक्शन. ओके, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, हा काय सांगा, ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे. ओके, त्याची रिएक्शन सेम कुणावर करणार आपण, अल्डिहाइड. अल्किल ग्रुप काय, समजा इथं CH3 घेतला असेल आपण, पुढं CH डबल बॉन्ड O हा अल्डिहाइड. त्याचं नेम काय सांगा, CH3 CHO. अल्डिहाइड कुठला आपला, हा असिट अल्डिहाइड. ओके, हा कुठला अल्डिहाइड आपला असिट अल्डिहाइड. ओके, सेम आपण ड्राय इथर लिहिणार आहे. ओके, एरो वरती ड्राय इथर असणार. ओके, काय करणार बघा आपण, त्यामध्ये आता हा मिथिल ग्रुप डायरेक्ट ह्या कार्बोनिल कार्बन वरती अटॅक होणार. हा कार्बोनिल कार्बन ऑक्सिजन विड्रॉ करून घेणार. ओके, त्यावेळी प्रोडक्ट कसा येणार बघा, त्यामध्ये CH3. ओके, इथं ओके, त्या मिथिल ग्रुप इथे येणार. इथं आपला CH3 घेऊया आपण. हा CH3 इथं अटॅक केला. हा CH पुढचा काय येणार आहे, O- MCBr इथे येणार. ओके, हे अशा पद्धतीने ऍडिशनल प्रोडक्ट मिळेल. लक्षात आलं कसा ऍडिशनल प्रोडक्ट मिळाला. हा CH3 कशावर अटॅक केला, त्या कार्बोनिल कार्बनवरती. कार्बन ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. हा मिथिल ग्रुप पुढे जाणार, डायरेक्ट ह्या कार्बनवरती जाणार आहे. बरोबर आहे. हा CH3 ऍडिटिव्ह, इथला CH3 मिथिल आहे, हायड्रोजन ऍज इट इज कार्बनचा. हा O- कोणता आहे, या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ऑक्सिजन विड्रॉ करून घेणार, त्यावेळी याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार ऑक्सिजन वरती. ओके, O- आणि हा McBr मॅग्नेशियम इलेक्ट्रोपाइड, Mg प्लस Br-. ओके, हा काय मिळणार, सेम ऍडिशनल प्रोडक्ट मिळणार, किंवा यालाच आपण अलेक्ट्रा संबंध असतो. ओके, आता मग तयार झालेला जो ऍडिशनल प्रोडक्ट आहे त्याचा आपण काय घेणार आहे, ऍसिड हायड्रोलायसिस. ऍसिडच्या प्लेस मध्ये वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड करणार. ऍडिशन कशी करायची सांगा. इतर O- ला ऍडिशन होणार,
एका साइडला वॉटरचा H ऍड होणार आणि मॅग्नेशियम साइडला OH ऍड होणार. ओके, त्यावेळी प्रोडक्ट कसा मिळाला बघा. मग CH3 हा ऍडिटिव्ह असेल, हा CH3 इथं CH3 येणार, हा CHO आणि त्याचा हायड्रोजन OH प्लस प्लस काय ना MgBrOH. ओके, MgBrOH. याचं नेम काय सांगा. हा कुठला अल्कोहोल झाला आपला. हा मिळणार आहे तो सेकंडरी अल्कोहोल आहे. OH च्या कार्बन आणायचा तो कसा आहे कार्बन सेकंडरी कार्बन आहे. ओके, सेकंडरी अल्कोहोल नेम काय सांगायचं आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, आणि हा मॅग्नेशियम हायड्रॉक्सीब्रोमाइड. याचं IUPAC नेम जर आपण घेतलं, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड. सेकंड कार्बनला OH ग्रुप आहे. ओके, हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड. तर कसं येणार सेकंड कार्बनला आपलं काय OH ग्रुप आहे, त्यामुळे नेम कसं होणार प्रोपेन. प्रोपेन लिहिणार आपण, ही आपण कशाने काढणार आहे OL ने काढणार आहे. इथं काय येणार 2ON बरोबर. मग नेम कसं लागलं याचं प्रोपेन 2OL. लक्षात आलं प्रोपेन 2OL आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा प्रोपेन 2OL. हा आपला कुठला अल्कोहोल आहे सांगा सेकंडरी अल्कोहोल. हा आपला सेकंडरी अल्कोहोल आहे. ओके, लक्षात आलं. म्हणजे काय सांगितलं होतं आपण ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड सोडून कुठलाही अल्डिहाइड याची ग्रिग्नार्ड रिएक्शन वर रिएक्शन केली की काय मिळणार आहे सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे. कुठला सेकंडरी अल्कोहोल आहे इथं आयसोप्रोपिल अल्कोहोल और प्रोपेन 2OL. ओके, आता त्यानंतर सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आपण बघितलंय. आता टर्शियरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आपण बघूया. कशामध्ये एक टर्शियरी अल्कोहोलचं फॉर्मेशन करायचं. ओके, बघा टर्शियरी अल्कोहोल पासून टर्शियरी अल्कोहोलचं फॉर्मेशन करायचं आहे. ग्रिग्नार्ड रिएक्शन बघा RMgX जनरल रिएक्शन आपण लिहिणार आहे. हा RMgX त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह. ओके, हा 2+ आहे. ओके, मॅग्नेशियम डायव्हॅलेंट बघा याच्यामध्ये हा आपला ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे. आपण Gr समजतो प्लस. आता ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि केटोनची रिएक्शन करणार आहे टर्शियरी अल्कोहोल फॉर्मेशन करण्यासाठी. केटोन मला कसा लिहिणार आपण R. ओके, हा आपला केटोन आहे लक्षात. ओके, केटोन. आता इथे केटोनला आपली रिएक्शन होणार ग्रिग्नार्ड रिएक्शन केटोनला रिएक्शन होणार. कसे ऍडिशन होणार आहे बघा. हा ऑप्शन आहे तो पार्शियल निगेटिव्ह चार्ज, कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह. हा पोलर आहे. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड केटोन मध्ये सुद्धा पोलर आहे लक्षात घ्या. ओके, याच्यामध्ये ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्या ग्रिग्नार्ड रिएक्शन मध्ये त्या अल्किल ग्रुपला त्या कार्बन वरती अटॅक केला की काय होत असतं ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेत असतो लक्षात. ओके, कसं होणार त्याचा अटॅक न्यूक्लियोफिलिक अटॅक त्या कार्बन वरती होणार लक्षात. ओके, इथं आपल्याला सुरुवातीला ऍडिशन प्रोडक्ट येणार. सेम ऍरो वरती आपण काय लिहिणार आहे ट्राय इथं हा सॉल्व्हंट मिळणार. ओके, कसं येणार बघा. मग त्यामध्ये आता हा R ह्याच्यावरती अटॅक करणार आहे. इथला R ऍड ओके, हा अटॅक केला R आपला इथं आला.
की वरती असताना R ऍज इट इज इथे घेतलं लक्षात घ्या. इथला अल्किल ग्रुप ऍज इट इज आहे, हा अल्किल ग्रुप ऍज इट इज. की हा अटॅक केला अल्किल ग्रुप इथं आला की इथं कार्बन ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतलं लक्षात घ्या. ओके, त्यावेळी कसं होणार बघा मग O मायनस आणि इकडे काय येणार आहे Mc प्लस. ओके, X म्हणजे हॅलोजन कुठला असणार क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. ओके, हा सेम काय ना पॅटर्न फिक्स आहे आपला काय ना ऍडिशन पण आहे. पुढे काय करणार आपण ऍसिड हायड्रोलायसिस. ऍसिडच्या प्रेस मध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार HOH H प्लस सेम पॅटर्न आहे रिएक्शनचा. ओके, इथं आता ऍडिशन होणार आहे. ओके, एका साइडला H ऍड होणार एका साइडला OH ऍड होणार. कसे मिळेल बघा R. ओके, इथं OH येणार आहे. परत कसा लावला RCR ROH प्लस MCX OH. ओके, हा MgX OH. आणि हा जो अल्कोहोल आपल्याला मिळालेला आहे त्या अल्कोहोलचं नेचर कसं आहे नेचर सांगा बघू. काय तर OH तर ज्या कार्बन अटॅच आहे तो पुढच्या 3 कार्बन अटॅच आहे, बरोबर आहे. त्यामुळे ह्या कार्बनचं नेचर कसं आहे आपलं टर्शरी. ओके, हा टर्शरी अल्कोहोल आहे. ओके, इथं आपण घेऊया फॉर्मेशन ऑफ टर्शरी. ओके, टर्शरी अल्कोहोलचं फॉर्मेशन म्हणजे ग्रिग्नार्ड रिएक्शन आणि केटोनची रिएक्शन आपण केली तर काय मिळणार आपल्याला टर्शरी अल्कोहोल मिळणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता मग तुम्ही आता पर्टिक्युलर रिएक्शन लिहू शकता. बघा अल्किल ग्रुप समजा तुम्ही मिथिल घ्या इथिल घ्या प्रोपिल घ्या कुठलाही अल्किल ग्रुप तुम्ही घेऊ शकता लक्षात घ्या. ओके, दोघांच्या मध्ये बघ समजा इथं अल्किल ग्रुप तुम्ही CS3 घेतला असेल इथं MC इथं X समजा आयोडीन घेतला असेल CS3MC आहे. आपला ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे. ओके, त्याचं नेम आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. आपलं काय मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड हा ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे. ओके, हा आपला ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे प्लस. ओके, CH3 CS3 O हा पण कीटोन घेतला असेल. इथला अल्किल ग्रुप चेंज केलाय सेम कीटोन आहे. अल्किल ग्रुप आपण मिथिल ग्रुप घेतलाय दोन्ही ठिकाणी. याचं नेम काय सांगा. हा काय आपला ऍसिटोन, बरोबर ऍसिटोन. सेम रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ट्रायइथर. ओके, ट्रायइथरच्या प्रेस मध्ये आपली रिएक्शन होत आहे. ऍडिशन पण एक मिळणार. ओके, सेम आता ऍडिशन करा. हा अल्किल ग्रुप पुन्हा अटॅक होणार आपला त्या कार्बन कार्बनवरती अटॅक करणार. हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. ऑक्सिजन बोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, बघा ह्यासारखा ऍडिशन पॉइंट मिळेल. सेम प्रोडक्ट असणार आहे. अल्किल ग्रुप कसा असेल अल्किल ग्रुप इथे कुठला येणार आहे CS3 मिथिल ग्रुप येणार सगळे. ओके, ल्या मग CH3C CS3. ओके, CS3 असं हे दोन CS3 ऍडिटिव्स आहेत. इथं हा ग्रिग्नार्ड रिएक्शनचा अटॅक केला CS3 आपण इथं आला. ओके, हा O मायनस आला लक्षात घ्या. आणि पुढे काय येणार आहे MgI. X साठी काय इथं काय I येणार लक्षात घ्या. ओके, हा काय येणार ऍडिशन प्रोडक्ट किंवा आलेक्ट म्हणूया त्याला किंवा ह्यालाच आपण कॉम्प्लेक्स असं म्हणतो. ओके, आता मग हा जो ऍडिशन प्रोडक्ट आहे याचं काय करणार परत ऍसिड हायड्रोलायसिस सेम रिएक्शन आहे. ओके, ऍसिडच्या प्रेस मध्ये हायड्रोलायसिस H+ म्हणजे ऍसिड लक्षात घ्या. ओके, या सबस्टन्स मध्ये H+ असतो प्रोटॉन असतो त्याला आपण ऍसिड असं म्हणत असतो. ओके, इथं बघा ऍडिशन आपली इथं होणार. इथं काय येणार आहे H इथं OH येणार. मग प्रोडक्टचं नेचर CS3
CH3 okay, इथं CH3 येणार हा OH प्लस NCI आणि इकडे काय येणार आहे OH हा आपला काय येणार टर्शियरी अल्कोहोल ओके चलो टर्शियरी अल्कोहोल ह्याचं नेम काय सांगा काय टर्शियरी अल्कोहोलचं नेम काय काय तर OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या 3 कार्बन अटॅच आहे म्हणजे नेचर कसं आहे तर टर्शियरी कार्बन आहे लक्षात घ्या हा कार्बन कसा आहे टर्शियरी ओके टर्शियरी टोटल 4 कार्बन्स आहेत त्यामुळे नेम काय दिलं टर्शियरी ब्युटिल ग्रुप चला आणि पुढे काय लिहिणार तुम्ही अल्कोहोल नेम काय दिलं टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल IUPAC नेम लिहायचं कसं आहे ना सांगा हा कार्बन आपला फर्स्ट येईल लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायची OH ग्रुप असणार हा फर्स्ट कार्बन हा सेकंड हा थर्ड त्यामुळे काय ना 2 मिथिल 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे नेम काय ना 2 मिथिल प्रोपेन 2 OH हे अशा तीनचे नेम आला IUPAC नेम लक्षात जे आता हीच मेथड आहे डिग्नार रिएक्शन पासून आपण प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल हे तिन्ही सुद्धा अल्कोहोल ह्या मेथड नुसार आपण तयार करू शकतो लक्षात घ्या हे इम्पॉर्टन्स आहे ह्या रिएक्शन्स आहे ओके काय काय केले आपण बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा असेल बघा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ डिग्नार रिएक्शन ऑन एसिटोन तर हा टर्शियरी अल्कोहोल कुठला तयार होतो हे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे ओके आता मग ह्याच्या अगोदरच्या ज्या मेथड आपण बघितलेल्या प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स त्याच्यामध्ये पहिली ती मेथड होती अल्किल हॅलाइडची होती त्याच्यामध्ये आपण प्रायमरी अल्कोहोल तयार केला होता सेकंड मेथड होती ती फक्त सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल फॉर्म करत होतो आपण ऍसिड कॅटलायझर हायड्रेशन ऑफ अल्किल मध्ये आणि हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड मध्ये फक्त प्रायमरी अल्कोहोल आपण तयार करतो आणि कार्बनिक कंपाऊंड्स मध्ये आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल अल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल आणि कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल तयार करतो आणि ग्रिग्नार रिएक्शनच्या मेथड मध्ये आपण 3 डिफरंट अल्कोहोल्स आपण तयार केले ओके त्यामध्ये फॉर्माल्डिहाइड आणि ग्रिग्नार रिएक्शन केला की प्रायमरी अल्कोहोल तयार झाला आणि अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड आणि ग्रिग्नार रिएक्शन असेल तर सेकंडरी अल्कोहोल आणि ग्रिग्नार रिएक्शन आणि केटोन असेल तर टर्शियरी अल्कोहोल लक्षात ओके अशा तीन ही प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल्स होते लक्षात घ्या इथे अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड आपल्या इथे कंप्लीट झाले ओके आता नेक्स्ट लेक्चरला आपण रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल स्टडी करणार आहे दॅट इज केमिकल प्रॉपर्टी ओके थँक्यू